काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आज कल्याणमध्ये दौरा आहे। कल्याणच्या विविध भागांमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचा दौरा आहे। मी सध्या कल्याणमधील डीसीपी कार्यालयाजवळ आहे आणि आपण जर बघितलं मागील महिन्यांमध्ये जे काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत प्रकाश मामा पगार यांच्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काही गैरवर्तन केलं होतं आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता। त्यानंतर काँग्रेस हे आक्रमक झाले होते, भाजपच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली होती, मात्र दोषींवर कारवाई होत नाही। त्यामुळे आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज कल्याण शहरात येणार आहेत। कल्याणच्या डीसीपी कार्यालयामध्ये अतुल झेंडे जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांची भेट घेणार आहेत, या संबंधित चर्चा देखील करणार आहेत। मात्र डीसीपी कार्यालयाच्या बाहेर जर आपण बघितलं आंदोलन देखील मोठ्या प्रमाणात होणार आहेत। आपण जर बघितलं टिया आंदोलनाचं ह्या ठिकाणी बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक जे पदाधिकारी आहेत काँग्रेसचे ते ह्या ठिकाणी आता दाखल होण्यास सुरुवात झाली आहे आणि एकच मागणी त्यांची असणार आहे की भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी धरली आहे। आपल्यासोबत सचिन पोटे आहेत जे कल्याण शहराचे जिल्हा अध्यक्ष आहेत। सर काय सांगाल, आज हर्षवर्धन सपकाळ येतात, ते गेल्या महिन्यातच जे काँग्रेसचे ज्येष्ठ नागरिक आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यावर भाजपने गैरवर्तन केलं होतं। तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आमचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मामा पगारे यांचा काही दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे जे सहकारी आहेत, जे तडीपार आहेत, गाव गुंडे आहेत, त्यांच्यावर अनेक केसेस आहेत, अशा लोकांनी मामा पगारे यांना भर चौकात साडी नेसून त्यांचा जो अपमान केला त्यांची लायकी काढण्यात आली आणि त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, डीसीपी ऑफिसमध्ये कंप्लेंट केली। 2-3 वेळा अर्ज दिले की तुम्ही जे गुन्हे दाखल केले ते बेलेबल आहेत आणि ते काय मला वाटतं राज्य शासनाचा पोलीस प्रशासनावर दबाव असल्यामुळे त्यांनी ॲट्रॉसिटी दाखल करून घेतली नाही। त्याच्यामुळे पुन्हा एकदा आम्ही आज आमचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते स्वतः इथं ठिय्या आंदोलनाला येणार आहेत आणि डीसीपींना अर्ज देणार आहेत की ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर लवकरात लवकर ॲट्रॉसिटी दाखल व्हावी। तसेच तुम्ही जर आत्ता काही दिवसांपूर्वी आपले जे सरन्यायाधीश आहेत गवई साहेब भूषण गवई साहेब यांच्यावर जो बूट फेकण्यात आला, तर भाजपची जी मानसिकता आहे मागासवर्गीयांच्या त्यांचा जो दृष्टिकोन आहे मागासवर्गीयांबद्दल तो दिसून येतो आणि तेच लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आणि ज्यांनी बूट फेकला त्याच्यावरही ॲट्रॉसिटी दाखल व्हावी, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी आमची प्रामुख्याने असणार आहे। आणि ती मागणी पूर्ण होण्यासाठी आज स्वतः महाराष्ट्राचे अध्यक्ष येत आहेत। आमचे सर्व कल्याण डोंबिवलीचे कार्यकर्ते असतील किंवा विविध संघटनाचे त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि ती लोक या आंदोलनामध्ये येणार आहेत। पण जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार? कारण की आपण जर बघितलं सगळ्यांनी काळ्या रंगाचा शर्ट असेल, टी शर्ट देखील घालण्यात आलाय। काळा रंग याच्यासाठी आहे की हा जो निषेध आम्ही महात्मा गांधींच्या विचारावर चालणारा आमचा पक्ष आहे, त्याच्यामुळे अहिंसेच्या मार्गाने हा आम्ही एक प्रतिकात्मक काळा रंगाचा ड्रेस घालून त्याचा निषेध, त्या भाजपच्या मनोवृत्तीचा आम्ही निषेध केला आहे। आणि जर पोलीस प्रशासनाने याच्यानंतरही दखल घेतली नाही तर आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे। 156/3 खाली आम्ही कोर्टमध्ये जाऊन त्यांच्यावर ॲट्रॉसिटी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा संपवणार नाही। नक्कीच आपण जर बघितलं बाजूलाच डीसीपी कार्यालय आहे आणि ह्या डीसीपी कार्यालयामध्येच हर्षवर्धन सपकाळ हे येणार आहेत आणि अतुल झेंडे जे आहेत पोलीस उपायुक्त त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार आहे अशी प्रतिक्रिया देखील पदाधिकाऱ्यांनी दिल्यात। मात्र आपण जर बघितलं भाजपच्या निषेधार्थ सगळ्या जे पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचा शर्ट असेल किंवा टी शर्ट या ठिकाणी घालण्यात आला आहेत आणि भाजपचा निषेध या ठिकाणी करण्यात येत आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही हे आंदोलन असं सुरू राहील। त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांची जी भूमिका आहे त्यांच्यावर तुरंत ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी पदाधिकारी करत आहेत। कॅमेरामन गणेश राटेसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।